नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संतोष चव्हाण, हिस्ट्री बाय संतोष चव्हाण या आपल्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्व विद्यार्थी मित्रांचं खूप खूप स्वागत। मित्रांनो, आज आपण एक महत्त्वपूर्ण टॉपिकवर चर्चा करणार आहोत, ज्यामध्ये ब्रिटिश काळातील भारतातील न्यायिक सुधारणा। लक्षात घ्या, ब्रिटिशांच्या या काळामध्ये भारतात ज्या काही न्यायिक सुधारणा या ठिकाणी झाल्या, त्या न्यायिक सुधारणा करण्यामध्ये या तीन गव्हर्नर जनरलचा सिंहाचा या ठिकाणी वाटा होता, ज्यामध्ये आपण पाहू शकतो वॉरेन हेस्टिंग, त्यानंतर लॉर्ड कॉर्नवॉलिस आणि अत्यंत महत्त्वपूर्ण आहे ते म्हणजे विल्यम बेंटिंक। आज आपण या तीन गव्हर्नर जनरल पैकी सर्वात महत्त्वपूर्ण गव्हर्नर जनरल म्हणजे लॉर्ड कॉर्नवॉलिस याच्याबद्दलची माहिती या ठिकाणी पाहणार आहोत। लक्षात घ्या, ब्रिटिशांनी भारतात ज्या न्यायिक सुधारणा केल्या त्या दृष्टिकोनातून जर आपण या ठिकाणी पाहिलो तर भारतामध्ये प्राचीन काळापासून ते मध्य काळापर्यंतचा न्याय हा धर्मावर आधारित होता। इंग्रजांचं सर्वात मोठं कॉन्ट्रीब्युशन हे राहिलं की न्याय व्यवस्थेतनं धर्माला त्यांनी बाजूला सारलेलं आहे असं एकंदरीत दिसतं। कायदा सर्वांसाठी समान असेल आणि कायद्याचं राज्य निर्माण करण्याचा प्रयत्न ब्रिटिशांनी त्यांच्या काळामध्ये केल्याचं या ठिकाणी पाहायला भेटतं। आणि याच दृष्टिकोनातून भारतामध्ये जे काही न्यायिक सुधारणा या ठिकाणी केल्या त्या दृष्टिकोनातून आजचं सेशन आपलं या ठिकाणी असणार आहे। आता लक्षात घ्या मित्रांनो, या टॉपिकला आपण सुरुवात करण्यापूर्वी एक अत्यंत महत्त्वपूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हा विद्यार्थी मित्रांना मी या ठिकाणी देत आहे, ज्यामध्ये आपण लक्षात घ्या ऑनलाईन बॅच या ठिकाणी अनाउन्स केलेली आहे 5 सप्टेंबरला। जी बॅच ही या ठिकाणी 5 सप्टेंबरला असेल। ही बॅच मुख्यतः आधुनिक भारत आणि आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासावरची असणार आहे। या बॅचच्या माध्यमातून दिनांक 8 ऑक्टोबरला जो संयुक्त पूर्व परीक्षेचा पेपर आहे आणि त्यानंतर जी मुख्य परीक्षा होईल, तर या दोन्हींसाठी ही बॅच खूप महत्त्वपूर्ण असणार आहे। आणि लक्षात घ्या, या बॅच मध्ये विशेष करून 50% ऑफ ही बॅच या ठिकाणी असणार आहे। 50%ची सवलत तुम्हाला दिली जाणार आहे आणि त्या बॅचची फीज ही या ठिकाणी केवळ 1500 रुपये या ठिकाणी असणार आहे। तेव्हा मित्रांनो, क्षणाचाही विलंब न करता आजच प्ले स्टोर वर या ठिकाणी जावा, हिस्ट्री बाय संतोष चव्हाण हा आपला ऍप या ठिकाणी डाउनलोड करा आणि लवकरात लवकर आपला प्रवेश या ठिकाणी निश्चित करा। लक्षात घ्या, 50% ऑफ मध्ये या ठिकाणी सुमारे 1500 रुपयामध्ये ही बॅच आपल्याला या ठिकाणी उपलब्ध होणार आहे। ऑनलाईन ही बॅच या ठिकाणी असणार आहे, ही या ठिकाणी लक्षात घ्या। पहा मित्रांनो, आपण आता स्टार्ट करूया, तो म्हणजे लॉर्ड कॉर्नवॉलिसच्या काळामध्ये ज्या काही महत्त्वपूर्ण न्यायिक सुधारणा या ठिकाणी झाल्या त्याबद्दलची माहिती आपण या ठिकाणी पाहूया। बघा, कॉर्नवॉलिसच्या आधी वॉरेन हेस्टिंग नावाचा एक गव्हर्नर जनरल या ठिकाणी भारतामध्ये तो या ठिकाणी होता। या बंगाल प्रांतामध्ये यानं विविध प्रकारचे जिल्हे निर्माण केले प्रशासकीय सुविधा निर्माण करण्यासाठी, आणि या जिल्ह्यांमध्ये त्यांनी स्वतंत्र 2 न्यायालये स्थापन केली होती असं एकंदरीत दिसतं। परंतु वॉरेन हेस्टिंगच्या काळामध्ये न्याय व्यवस्थेमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचं आपल्याला दिसून येतं आणि त्याचबरोबर या प्रकारच्या वॉरेन हेस्टिंगच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर ईस्ट इंडिया कंपनीची अर्थव्यवस्था देखील डबघाईस आल्याचं दिसून येतं। आणि म्हणून मग ईस्ट इंडिया कंपनीमध्ये सुरू असणारा भ्रष्टाचार दूर करण्यासाठी आणि त्याचबरोबर ईस्ट इंडिया कंपनीची आर्थिक व्यवस्था सुरळीतपणे चालवण्यासाठी एका कर्तबगार गव्हर्नर जनरलची भारताला गरज होती आणि इंग्रजांनी अशा प्रकारचा कर्तबगार गव्हर्नर जनरल म्हणून लॉर्ड कॉर्नवॉलिसची भारतामध्ये 1786 ला या ठिकाणी नियुक्ती केलेली आहे असं एकंदरीत दिसतं। आणि त्याच माध्यमातून लॉर्ड कॉर्नवॉलिसनं भारतामध्ये अनेक सुविधा निर्माण करत असताना, अनेक बदल या ठिकाणी करत असताना, अनेक सुधारणा करत असताना एक महत्त्वपूर्ण बदल घडवून आणला, तो म्हणजे न्याय व्यवस्थेतला बदल। ज्या न्याय व्यवस्थेमध्ये केलेल्या बदलामुळे भारतामध्ये समान कायदा आणि त्याचबरोबर कायद्याचं राज्य निर्माण करण्यामध्ये हातभार लागलेला आहे असं एकंदरीत दिसून येतं। आता कॉर्नवॉलिसनं भारतामध्ये कोणत्या न्यायिक सुधारणा केल्या त्याबद्दलची माहिती आपण या ठिकाणी पाहूया। लक्षात घ्या मित्रांनो, सर्वप्रथम तर आपल्याला या ठिकाणी पाहायला पाहिजे की लॉर्ड कॉर्नवॉलिसनं जिल्हा न्यायालयाची या ठिकाणी समाप्ती केलेली आहे असं एकंदरीत दिसतं। जिल्ह्यांमध्ये जे काही महत्त्वपूर्ण या ठिकाणी न्याय व्यवस्था या ठिकाणी होती ती त्यांनी या ठिकाणी बंद केली आणि त्या जिल्हा न्यायालयाच्या ऐवजी त्यानं या ठिकाणी फिरती न्यायालय जे आहे ही फिरती न्यायालय सुरू केल्याचं या ठिकाणी पाहायला भेटतं। बंगाल प्रांत त्या काळामध्ये इंग्रजांच्या ताब्यात गेलेला होता आणि बंगाल प्रांतातल्या
कलकत्ता, मुर्शिदाबाद, ढाका आणि त्याचबरोबर पटना या भागामध्ये त्यांनी फिरती न्यायालय या ठिकाणी स्थापन केल्याचं दिसून येतं. ईस्ट इंडिया कंपनीची अर्थव्यवस्था या ठिकाणी सुरळीत करण्यासाठी जिल्हा न्यायालय बंद करून फिरती न्यायालय स्थापन केली आणि अनेक जिल्ह्यांमध्ये ही फिरती न्यायालय जाऊन तिथले खटले हे या ठिकाणी चालवण्याचा प्रयत्न या फिरती न्यायालयांच्या द्वारे या ठिकाणी झाल्याचं आपल्याला पाहायला भेटतं. लॉर्ड कॉर्नवॉलिसचं सर्वात मोठं कॉन्ट्रीब्युशन म्हणजे काय, तर ते आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं की या लॉर्ड कॉर्नवॉलिसनं या ठिकाणी आपल्याला इथे पाहायला या ठिकाणी भेटतं की रक्तमूल्य सिद्धांत जो आहे हा भारतीय न्याय व्यवस्थेला समाप्त केलेला आहे असं एकंदरीत पाहायला भेटतं. आता लक्षात घ्या, रक्तमूल्य सिद्धांत म्हणजे काय हे पण थोडंसं आपण समजून घेणं गरजेचं आहे. बघा, प्राचीन काळामध्ये आणि मध्य काळामध्ये भारतामध्ये जे पण कोण शासक होते ते शासक धर्म सत्ताक या ठिकाणी होते, धर्मावर आधारित न्यायदान करणारे या ठिकाणी होते आणि त्याचमुळं त्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर ज्या काही शिक्षा या ठिकाणी झाल्या त्या धर्मामध्ये किंवा धर्मग्रंथांमध्ये ज्या क्रूर शिक्षा दिल्या होत्या त्याचद्वारे ते या ठिकाणी न्यायदान करत होते. आणि म्हणून मग रक्तमूल्य सिद्धांताच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं या ठिकाणी भारतामध्ये अशा काही क्रूर शिक्षा या ठिकाणी दिल्या जात होत्या की ज्या क्रूर शिक्षेच्या द्वारे सामान्य माणसाचं जीवन हे खूप जास्त या ठिकाणी शोषकाचं बनलेलं होतं किंवा सामान्य माणूस जो आहे हा खूप जास्त या व्यवस्थेमुळं या ठिकाणी शोषित झालेला होता असं एकंदरीत दिसतं. आणि त्यामुळं या प्रकारे खून के बदले खून अशा प्रकारचा न्याय असणारा रक्तमूल्य सिद्धांत हा याच्या काळामध्ये समाप्त करण्यात आल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं. लक्षात घ्या मित्रांनो, लॉर्ड कॉर्नवॉलिसनं भारताच्या न्यायिक व्यवस्थेमध्ये सुधारणा घडवत असताना अंगभेद नीतीची शिक्षा या ठिकाणी समाप्त केलेली आहे असं एकंदरीत दिसून येतं. आता अंगभेद नीतीची शिक्षा समाप्त केली याचा अर्थ काय, तर लक्षात घ्या, प्राचीन काळामध्ये आणि त्याचबरोबर या ठिकाणी मध्य काळामध्ये असे काही राजे या ठिकाणी होऊन गेले की राजाचा आदेश जर का मानला नाही तर राजा त्या लोकांच्या शरीरातला एक अवयव कापून टाकायचा अशा प्रकारची शिक्षा या ठिकाणी दिल्या गेल्या होत्या. जसं की आपण या ठिकाणी पाहू शकतो, प्राचीन काळामध्ये हर्षवर्धन नावाचा राजा या ठिकाणी होता आणि त्याच्या राज्यामध्ये युहांगसंग नावाचा एक बौद्ध चीनी प्रवासी भारतात आलेला होता. या युहांगसंगनं दिलेल्या प्रवास वर्णनामध्ये अशी माहिती या ठिकाणी आपल्याला मिळते की हर्षवर्धन राजाच्या या राज्यामध्ये चोरी करणं हा राजद्रोह मानला जायचा आणि त्या बदल्यात चोराचे हात तोडले जाण्याची शिक्षा या ठिकाणी दिली जायची. याचबरोबर मध्य काळामध्ये आपल्याला एक राजा या ठिकाणी पाहायला भेटत, त्याचं नाव आहे शेरशाह सुरी. शेरशाह सुरीच्या काळामध्ये काय घडलं, तर शेरशाह सुरीनं अशा प्रकारचे आदेश देखील काढले होते की जर का राजाचे आदेश जर सैनिक लोक मानत नसतील तर त्या सैनिकांची कान कापले जातील अशा प्रकारची शिक्षा शेरशाह सुरीच्या या राजवटीमध्ये पण होती असं देखील पाहायला भेटतं. याचबरोबर आपल्याला माहिती आहे की भारतामध्ये मनुस्मृती, मिताक्षर, दायभाग यांसारखे विविध प्रकारचे कायद्यावर आधारित असणारे ग्रंथ होते ज्याद्वारे हिंदू कायदा या ठिकाणी अस्तित्वात होता. मनुस्मृतीचा संदर्भ जर आपण या ठिकाणी घेतला तर मनुस्मृतीमध्ये प्रत्येकाला विविध प्रकारचा न्याय या ठिकाणी होता आणि ज्यामध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं की जर का शूद्रानं संस्कृत जर का बोलली तर त्याची जिव्हा या ठिकाणी छाटली जाणार आहे. त्याचबरोबर शूद्रानं जर का उच्चवर्णीय ब्राह्मण वर्गाकडे जर का वरच्या नजरेने जर पाहिलं तर त्याचे डोळे फोडले जाणार आहे. अशा प्रकारच्या शिक्षा या ठिकाणी मनुस्मृतीमध्ये पण दिल्या गेल्या होत्या असं एकंदरीत दिसतं. एकूणच मनुष्याच्या शरीरातला जो काही पार्ट आहे तो या ठिकाणी तोडण्याचं म्हणजेच अंगभेद नीतीची शिक्षा ही प्राचीन काळामध्ये मध्य काळामध्ये दिली गेली होती. त्या शिक्षेला समाप्तीकरण या ठिकाणी करण्यात आलं. ती शिक्षा नष्ट करण्याची भूमिका लॉर्ड कॉर्नवॉलिसच्या काळामध्ये घेतली गेली. कॉर्नवॉलिस या ठिकाणी म्हणतो की अशा प्रकारचं अंगभेद नीती करण्यापेक्षा तुम्ही त्या ठिकाणी कठोर शिक्षा या ठिकाणी द्या, मात्र कुठल्याही परिस्थितीमध्ये माणसाच्या शरीरातील अंग भेद या ठिकाणी करू नका. या प्रकारची महत्वपूर्ण भूमिका लॉर्ड कॉर्नवॉलिसनं या ठिकाणी घेतल्याचं पाहायला भेटतं. आता लक्षात घ्या, लॉर्ड कॉर्नवॉलिस तसा जर पाहिला तर ब्रिटिशांच्या अभिजन वर्गाचं प्रतिनिधित्व करणारा होता. तो जमीनदाराच्या कुटुंबात जन्माला आलेला या ठिकाणी होता आणि त्यामुळं भारताच्या बद्दल तो एक नकारात्मक दृष्टिकोनातून देखील पाहत होता.
कॉर्नवॉलिसनं न्याय व्यवस्थेमध्ये भारतीय लोकांना काढून टाकलेलं आहे असं एकंदरीत दिसतं आणि त्यामुळं न्याय व्यवस्थेचं युरोपीकरण करण्याची भूमिका लॉर्ड कॉर्नवॉलिसने घेतलेली आहे असं एकंदरीत पाहायला भेटतं। आता युरोपीकरण म्हणजे काय तर न्याय व्यवस्थेमध्ये जे पण लोक होते ते युरोपियनच असावे असा त्याचा अट्टहास होता, कारण कॉर्नवॉलिस भारतीय लोकांना न्याय व्यवस्थेचं काही कळत नाही अशा मताचा होता। लॉर्ड कॉर्नवॉलिसचं म्हणणं असं होतं की भारतामध्ये या ठिकाणी जो काही न्याय दिलेला आहे तो न्याय असमान पद्धतीचा या ठिकाणी आहे। जसं की एखाद्या स्त्रीचा पती या ठिकाणी निधन पावल्यानंतर ती स्त्री सती या ठिकाणी जातीये, मात्र एखाद्या पुरुषाची पत्नी जेव्हा या ठिकाणी निधन पावती तेव्हा मात्र पुरुष हा या ठिकाणी स्वतः जात नाही किंवा पुरुष तिच्या चितेवर या ठिकाणी स्वतःला दफन करून घेत नाही, चितेवर आहुती देत नाही, अशा प्रकारची भूमिका या ठिकाणी होती। आणि त्याचमुळं लॉर्ड कॉर्नवॉलिस या ठिकाणी भूमिका घेत असताना म्हणतोय की या ठिकाणी भारतीय लोकांना न्यायदान काय आहे किंवा न्याय काय आहे हे समजत नाही, भारतीयांच्या न्यायामध्ये खूप जास्त चुका आहेत आणि त्यामुळं या प्रकारे भूमिका मांडत असताना त्यानं न्याय व्यवस्थेचं युरोपीकरण केल्याचं या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतं। त्याचबरोबर न्याय व्यवस्थेचं युरोपीकरण तर त्यांनी केलं, परंतु न्याय व्यवस्थेचं युरोपीकरण करत असताना युरोपियन न्यायाधीशांना मदत करणारे 2 महत्वपूर्ण भारतीय व्यक्तींना देखील त्यानं त्या पदावर नियुक्त केलेलं आहे असं एकंदरीत आपल्याला पाहायला भेटतं। लक्षात घ्या मित्रांनो, 2 युरोपियन न्यायाधीशांना मदत करण्यासाठी त्यानं भारतीय व्यक्तींची नियुक्ती केली होती, ज्या व्यक्तींची नावं आमीन आणि त्याचबरोबर मुन्सिफ अशी या ठिकाणी आहे। हा महत्वपूर्ण मुद्दा इथे या ठिकाणी लक्षात घ्या, कारण युरोपियन न्यायाधीशांच्या द्वारे जरी न्यायदान केलं असलं तरी युरोपियन न्यायाधीशांना हिंदू लॉ आणि त्याचबरोबर मुस्लिम लॉ नेमका कसा आहे ते माहीत नसल्या कारणाने त्यानं या ठिकाणी आमीन आणि मुन्सिफ यांना या ठिकाणी युरोपियन न्यायाधीशांना मदत करण्याच्या दृष्टिकोनातून या 2 पदांना या ठिकाणी नियुक्त केलं आणि त्याद्वारे भारतीय व्यक्तींची नियुक्ती या 2 पदांवर करण्यात आलेली आहे असं एकंदरीत दिसून येतं। लक्षात घ्या, लॉर्ड कॉर्नवॉलिस जर आपण या ठिकाणी पाहिला तर त्या लॉर्ड कॉर्नवॉलिसनं भारतीय न्याय व्यवस्थेमध्ये सुधारणा घडवत असताना एक जबरदस्त सुधार या ठिकाणी केल्याचं दिसतं आणि हा सुधार आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं ते म्हणजे न्यायालयामध्ये कोणत्याही व्यक्तीची साक्ष ही या ठिकाणी गृहीत धरली जाणार अशा प्रकारचा नियम त्यांनी या ठिकाणी आणला। आता पहा, हा सर्वात महत्वपूर्ण आणि क्रांतिकारी बदल त्यानं न्याय व्यवस्थेमध्ये केल्याचं दिसतं। कशावरनं तर जसं की आपण या ठिकाणी पाहू शकतो की भारतामध्ये ज्या काही सामाजिक व्यवस्था भारतामध्ये होती तर भारतामध्ये अशा प्रकारच्या पंचायती ज्या होत्या न्याय पंचायती, त्या न्याय पंचायतींचं म्हणणं काय होतं की एखादा आरोपी जर एखाद्या जातीचा किंवा धर्माचा असेल तर त्याच जातीचा किंवा त्याच धर्माच्या व्यक्तीची साक्ष ही जात पंचायतीमध्ये या ठिकाणी किंवा धर्म पंचायतीमध्ये ग्राह्य मानली जात होती आणि त्यामुळं पाहायला असं भेटतं की अशा प्रकारे जर का एखाद्या अमुक जातीचा व्यक्ती आणि साक्षीदार मात्र दुसऱ्या जातीचा असेल किंवा दुसऱ्या धर्माचा असेल तर त्याची साक्ष मात्र गृहीत धरली जात नव्हती। या सर्व गोष्टींना फाटा देण्याचं काम या ठिकाणी लॉर्ड कॉर्नवॉलिसनं केल्याचं या ठिकाणी दिसून येतं। तो असं म्हणतोय की एखाद्या गुन्हेगारानं एखादा गुन्हा केला आणि तो जर कोणी पाहिला मग तो कोणत्याही जातीचा, धर्माचा, वंशाचा, पंथाचा अथवा प्रांताचा असला तरी त्याची साक्ष ही महत्वपूर्ण असणार आहे, त्याची साक्ष ही न्यायालयामध्ये गृहीत धरली जाणार आहे अशा प्रकारची महत्वपूर्ण भूमिका लॉर्ड कॉर्नवॉलिसनं केल्याचं या ठिकाणी पाहायला भेटतं। लक्षात घ्या मित्रांनो, लॉर्ड कॉर्नवॉलिसनं न्याय व्यवस्थेमध्ये आणखीन एक महत्वपूर्ण बदल केला। त्यानं या ठिकाणी कोर्ट फीज न्याय व्यवस्थेमध्ये लागू केली। पूर्वीच्या काळामध्ये जर आपण पाहिलं म्हणजे इंग्रजांच्या आधीच्या काळामध्ये जर आपण पाहिलं तर भारतामध्ये न्याय मागण्यासाठी कसल्याही प्रकारची फीज या ठिकाणी भारतीयांना द्यायची गरज नव्हती। तर जात पंचायतीचं त्याचबरोबर धर्म पंचायतीचं ते कामच होतं की जातीच्या आणि धर्माच्या लोकांना न्यायदान करणं आणि त्यामुळं इथं पाहायला भेटतं की अशा प्रकारे कसल्याही प्रकारची फीज भारतीयांना त्या काळामध्ये भरावी लागत नव्हती। मात्र
लॉर्ड कॉर्नवॉलिसनं यात बदल घडवून या ठिकाणी कोर्ट फीज या ठिकाणी लागू करण्याची भूमिका या ठिकाणी घेतल्याचं दिसून येतं आणि न्यायालयीन शुल्क हे या ठिकाणी भारतीयांकडनं वसूल करण्याचं कार्य देखील लॉर्ड कॉर्नवॉलिसनंच या ठिकाणी केल्याचं पाहायला भेटतं। लक्षात घ्या, या लॉर्ड कॉर्नवॉलिसनं एक अत्यंत महत्वपूर्ण सुधारणा घडवत असताना त्यानं कॉर्नवॉलिस संहिता या ठिकाणी सुरू केलेली आहे असं एकंदर दिसतं, ज्याला कोड ऑफ कॉर्नवॉलिस या नावानं पण संबोधलं जातं। आता कोड ऑफ कॉर्नवॉलिस काय नेमका आहे तो थोडंसं आपण पाहूया। बघा मित्रांनो, जसं की मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की वॉरन हेस्टिंग जो होता त्यानं बंगालचं प्रशासन सुरळीत चालवण्यासाठी जिल्ह्यांची निर्मिती केली आणि त्या जिल्ह्याचा प्रमुख जो होता त्याला जिल्हाधिकारी त्यानं म्हटलं। जिल्ह्यातील महसूल जमा करणारा, टॅक्स जमा करणारा, टॅक्स कलेक्ट करणारा त्याला कलेक्टर म्हटलं गेलं वॉरन हेस्टिंगनं त्या काळामध्ये। आणि त्या काळामध्ये वॉरन हेस्टिंगनं या कलेक्टरवर दोन जबाबदाऱ्या सोपवल्या, एक म्हणजे महसूल जमा करून आणून देणं आणि दुसरं म्हणजे या ठिकाणी त्या जिल्ह्यामध्ये न्यायदानाचा प्रमुख म्हणून काम करणं। आणि म्हणून मग कलेक्टरवर दोन प्रकारच्या जबाबदाऱ्या होत्या, एक म्हणजे टॅक्स वसूल करणं आणि दुसरं महत्वाचं म्हणजे न्यायदान करणं। तर इथं आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं की लॉर्ड कॉर्नवॉलिसच्या काळामध्ये यामध्ये बदल करण्यात आला आणि लॉर्ड कॉर्नवॉलिसनं यामध्ये महत्वपूर्ण बदल करत असताना जिल्हाधिकारी जो आहे तर त्या जिल्हाधिकाऱ्याला न्याय व्यवस्थेतनं दूर केलेलं आहे असं एकंदरीत दिसतं। जिल्हाधिकाऱ्याला त्यानं केवळ टॅक्स वसूल करण्याचा अधिकार या ठिकाणी दिलेला आहे असं पाहायला भेटतं आणि त्यामुळं कलेक्टरने फक्त टॅक्सच या ठिकाणी वसूल करावा, न्यायदानामध्ये हस्तक्षेप करू नये ही भूमिका देखील त्यांनी ठेवली आणि न्याय व्यवस्थेमध्ये त्यानं या ठिकाणी न्यायाधीशांची नियुक्ती करून त्याच न्यायाधीशांच्याद्वारे न्यायदान केलं जाईल या प्रकारची भूमिका घेतल्याचं दिसतं। आजच्या या भारतीय समाज व्यवस्थेमध्ये लॉर्ड कॉर्नवॉलिसनं त्या काळात केलेले जे काही बदल होते ते आजच्या या समाज व्यवस्थेमध्ये देखील आपण या ठिकाणी स्वीकारलेले आहेत हे या ठिकाणी लक्षात घ्या, ज्यामध्ये आपल्याला पाहायला भेटतं की भारतीय न्याय व्यवस्थेमध्ये अशा प्रकारचा रक्तमूल्य सिद्धांत सध्या नाहीये। याचबरोबर अंगभेद नीतीचं जे काही धोरण या ठिकाणी होतं पूर्वीच्या काळात ते पण बंद या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। हा एक महत्वपूर्ण बदल आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटल आणि एक अत्यंत महत्वपूर्ण या ठिकाणी न्यायालयामध्ये न्याय मागत असताना आपल्या भारतीय न्याय व्यवस्थेमध्ये देखील आपल्याला कोर्ट फीज या ठिकाणी द्यावीच या ठिकाणी लागते, हे पण एक महत्वपूर्ण बदल या ठिकाणी आजच्या या भारतीय समाज व्यवस्थेने स्वीकारण्याचं दिसतं। तर हे बदल करणारे पहिले होते या ठिकाणी लॉर्ड कॉर्नवॉलिस। मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कशा प्रकारे वाटला त्याबद्दल कमेंट बॉक्समध्ये जरूर कमेंट्स या ठिकाणी लिहा। असे छोटे मोठे व्हिडिओ नेहमी मी तुम्हाला विद्यार्थी मित्रांसाठी घेऊन येणार आहे, तेव्हा आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला या ठिकाणी विसरू नका। आणि लक्षात असू द्या मित्रांनो, ही एक अत्यंत महत्वपूर्ण बॅच तुम्हा विद्यार्थी मित्रांसाठी सुरू केलेली आहे। बॅच ही ऑनलाईन या ठिकाणी आहे, 50% ऑफ आहे आणि त्याचबरोबर 5 सप्टेंबरला ही बॅच सुरू होणार आहे। 1500 रुपये केवळ या बॅचची या ठिकाणी शुल्क या ठिकाणी असणार आहे। तर मित्रांनो, थांबूया आपण। धन्यवाद, थँक्यू व्हेरी मच।